छान असा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये जे थंडगार वातावरण होतं ना, तर अशा वातावरणामध्ये छान असे गरमागरम वडापाव किंवा भजीपाव खाण्याचं आपलं फिक्स ठरलेलं असतं. तर आज आपण वडे घरच्या घरी बनवतोय आणि त्यासोबतची लाल चटणीसुद्धा आज आपण घरी बनवणार आहोत. रेसिपी खूप खूप सोपी आहे आणि खूप पटकनसुद्धा बनवली जाते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त तामझामसुद्धा लागत नाही. आणि मेन म्हणजे वडे अजिबात तेलकट होत नाही, अगदी कमी तेलकट वडे होतात. आणि बाहेरचे जे वडे असतात तर तुम्हाला माहिती आहे खूप तेलकट होतात आणि तेवढे म्हणजे ते तेलसुद्धा म्हणजे व्यवस्थित नसतं. त्यामुळे काय करायचं ना, शक्यता असे पदार्थ ना घरी बनवायचे आणि मनसोक्त खायचे. तर इथं मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. त्यानंतर ते व्यवस्थित असे धुवून घेतले आणि यामध्ये भरपूर पाणी घालून व्यवस्थित असे आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. तर इथं हे बटाटे आहेत ना, हे मध्यम आकाराचे होते, त्यामुळे याच्या मी 2 शिट्ट्या करून घेतल्यात. जर तुमच्याकडे बटाटे मोठे मोठे असले ना, तर त्याचे 2 भाग करायचे आणि त्यानंतर हे शिजवून घ्यायचेत. तर काय करायचं ना, आपले जे बटाटे आहेत ना, हे खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही. जर पाण्यामध्ये जर बटाटे फुटले ना, तर जी बटाट्याची भाजी आहे ना, ती खूप ओलसर भाजी होते. तेवढी व्यवस्थित भाजी होत नाही. त्यामुळे काय होतं ना, आपले वडेसुद्धा तेलकट होतात. त्यामुळे काय करायचं ना, बटाटे हे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता बटाट्यांची साल किती पटपट निघते. म्हणजे बटाटे अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. असे एकदम असे ओव्हर कुकसुद्धा झाले नाहीत आणि खूप असे म्हणजे कमीसुद्धा शिजलेले नाहीत. अगदी परफेक्ट अशाच प्रकारचे आपल्याला बटाटे भाजीसाठी हवे आहेत. तर इथं मी सगळ्या बटाट्यांची व्यवस्थित अशी साल काढून घेणार आहे. हे बघा, सगळे एकूण एक बटाट्यांची साल अगदी व्यवस्थित निघते आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये एकसुद्धा बटाटा आपला फुटलेला नाही आहे. त्यामुळे काय करायचं ना, ज्यावेळेस आपण कुकर लावतो ना, त्यावेळेस त्याच्या शिट्ट्या 2च करायच्या आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं आणखी गॅस 2-3 मिनिटं चालू ठेवू शकता. फक्त शिट्टी होण्याच्या आधीच गॅस बंद करायचा, म्हणजे खूप जास्त बटाटे असे गाळ होत नाही. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते. हे बघा, आता माझ्या सगळ्या बटाट्यांची साल काढून इथे तर तयारच आहे. इथं बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता यासाठी आपल्याला छान अशी चटणी बनवायची, ज्यामुळे आपली जी बटाट्याची भाजी आहे ना, ती खूप भारी होते. तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. अगदी 9 ते 10 हिरव्या मिरच्या आहेत. त्यानंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अगदी इंचभर आलं आहे. यामुळे काय होतं ना, आपली जी बटाट्याची भाजी आहे ना, ती खूप भारी होते. यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. हे आपल्याला असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. हा ठेचा आपल्याला तयार करायचा आहे. यामध्ये पाणी न घालता हा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. अगदी खूप पटकन वाटला जातो. खूप जास्त याला मेहनत वगैरे करण्याची गरज नाही किंवा पाणी वगैरे घालण्याची गरज नाही. तर हे बघा, आता ही आपला ठेचा बनवून तयार आहे. आता मस्त अशी ही बटाट्याची भाजी बनवून घेऊया. प्रत्येकाला खूप जास्त ही बटाट्याची भाजी आवडते. तर इथं तेल घातलेलं आहे. तर इथं आपल्याला ही कमी तेलामध्येच ही भाजी बनवायची आहे. खूप जास्त भाजीला आपल्याला तेल वापरायचं नाही, का तर वडे आपण तेलामध्ये फ्राय करतो आणि भाजीसुद्धा आतमधली जी तेलकट असली तर मग ते वडे खाताना तेवढे छान लागत नाही. त्यामुळे काय करायचं ना, भाजीला इथं तेल कमी वापरायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची, जिरं घालायचं आणि इथं जो आपण ठेचा बनवून घेतला होता तो ठेचा यामध्ये घालायचा. तर ठेचा घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही बारीक करायची, नाही तर पूर्ण याचं तिखट घरभर पसरतं. त्यामुळे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हा ठेचा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. जितका छान तुम्ही हा ठेचा परतून घ्याल ना, तेवढी चविष्ट ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि छान असं हे परतून घ्यायचं. हे परतल्याच्या नंतर याचा जो सुगंध आहे ना, तो खूप भारी येतो. त्यामुळे ही चटणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. त्यानंतर हे बटाटे जे आहेत उकडलेले, हे हाताने असे छान असे फोडून घालायचे. तुम्ही हवं असेल तर छान असे मॅश करून नंतर घालू शकता, पण आता हे व्यवस्थित असे थंड झाले, त्यामुळे व्यवस्थित असे हाताने चुरून घातले. आणि यामध्ये लगेचच आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे. म्हणजे जे मीठ आहे ते ह्या भाजीला एकसारखं लागलं जातं. म्हणजे बटाटे जे आहेत ते खूप फिक्के असतात, त्यामुळे लगेचच मीठ घालायचं आणि व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची. आता ही भाजी तुम्ही जितकी छान परतून घ्याल ना,
तेवढी ह्या भाजीला चव खूप भारी येते. आता यामध्ये आपण खूप जास्त पावडर मसाल्यांचा वापर करत नाही. अगदी जे आपलं हिरवं जे आपण ठेचा बनवला होता त्यामध्येच ही बटाट्याची चटणी बनवली जाते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम चालू ठेवली ना तर ही कोथिंबीर आहे ना ही काळी पडते आणि तुम्हाला माहिती आहे वड्यामधली जी हिरवीगार कोथिंबीर आहे ना ती बघायलासुद्धा खूप छान वाटते आणि खातानासुद्धा खूप फ्रेश लागते. त्यामुळे काय करायचं ना सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम लगेच बंद करायची. ज्यामुळे काय होतं ना अगदी ही कोथिंबीर आहे ना ही फ्रेश तशीच राहते भाजीमध्ये. तर इथं बघा आपली भाजी बनवून तयार आहे. तुम्ही ह्याचा रंग बघू शकता. चवीलासुद्धा खूप भारी झाली होती. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा घरी हे वडे ट्राय करा. तर भाजी मी लगेच अशी ताटामध्ये काढून घेतली आणि व्यवस्थित अशी भाजी ही थंड करून घेतली. आता याचे व्यवस्थित असे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर इथं मी लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे केले होते. खूप जास्त मोठे करायचे नाही. अगदी तुम्ही बघू शकता की हातामध्ये हे गोळे एका हाताने आपण सहज करू शकतो इथपर्यंत हे गोळे आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे ही भाजीचे जे गोळे आहेत ते करून घेणार आहे. जर आपण सुरुवातीला जर असे गोळे करून ठेवले ना म्हणजे आपल्याला एक गोळे बेसन पिठामध्ये आपल्याला डुबवून व्यवस्थित असे तळता येतात. त्यामुळे काय करायचं ना असे सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि एकसारखे जर गोळे तयार करून घेतले ना तर तळायलासुद्धा ते एकसारखे तळले जातात. लहान मोठे केले तर मग ते तळतानासुद्धा काही वडे खूप जास्त लाल होतात आणि काही वडे कमी लाल होतात. त्यामुळे काय करायचं ना एकसारखे गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे. तर एवढ्या गोळ्यांसाठी इथं मी 2 पेले बेसनपीठ घेतलं होतं. यामध्ये सगळे गोळे तळून तयार झाले होते. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची. खूप जास्त हळद घालण्याची गरज नाही. इथं हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता. आता हे छान असं मिक्स करायचं आणि यामध्ये पाणी घालायचं. आता इथं पाणी बेताना घालायचं. आता काही जण काय करतात ना एकदम असं घट्टसर हे बॅटर ठेवतात. ज्यामुळे काय होतं ना हे वडे ना तेवढे खुसखुशीत होत नाही. त्याचं जे वरचं जे आहे ना ते खूप जाड लेयर येतं. असं जे वरचं आवरण आहे ना वड्यांचं ते पातळसर असलं पाहिजे म्हणजे ते खाताना खुसखुशीत आणि चविष्ट लागतं. असं खूप बेसनाची त्याच्यामध्ये टेस्ट येत नाही. आता हे असे वडे घालायचे यामध्ये आणि छान असे हे तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळसुद्धा नाही, अगदी बरोबर आहे. यामुळे काय होतं ना वड्यांना पातळसर आवरण येतं, खूप जास्त असं जाड येत नाही. आता इथं मी तेलामध्ये 3 ते 4 वडे असे घालून तळून घेतले होते. तुम्ही थोडंसं तेल घातलं असेल तर 2-2 वडे जरी तळून घेतले तरीसुद्धा चालणार आहे. पण इथं मी 4-4 वडे असे तळून घेतले होते. यामध्ये काय होतं ना ज्यावेळेस आपण वडा हाताने धरतो त्यावेळेस काय होतं ना ते थोडंसं तिथं असं बेसन जे आहे ते व्यवस्थित लागत नाही तो गूळ. त्यामुळे काय करायचं ना हाताने थोडंसं वरून सोडायचं म्हणजे तिथं जी भाजी आहे ना ती व्यवस्थित अशी कोट होते आणि जी भाजी जी आहे ती तेलामध्ये उतरत नाही किंवा त्या वड्यांमध्ये सुद्धा तेल जात नाही. आता इथं जे वडे आपण तळताना काय करायचं ना वडे जे आहेत ते मध्यम किंवा मोठ्या गॅसवर तळायचे. लहान गॅसवर वडे अजिबात तळायचे नाही. लहान गॅसवर जर वडे तळले तर ते खूप तेलकट होतात. त्यामुळे काय करायचं ना मध्यम मोठ्या गॅसवर वडे तळून घ्यायचे. तर तिथं बघू शकता वडे छान असे तळून तयार आहेत आणि वड्यांचा खूप घमघमाट सुटला होता. आणि हे जो चुरा पडतो ना या चुऱ्यांची सुद्धा खूप सुंदर अशी आपण चटणी बनवणार आहोत. तर हा चुरासुद्धा व्यवस्थित असा तेलामधून काढून घ्यायचा आणि हा व्यवस्थित असा निथळून घ्यायचा. तर आपण कोणतेही पदार्थ ज्यावेळेस घरी बनवतो ना तर त्यांची चवसुद्धा खूप भारी येते आणि आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने बनवल्यामुळे ते खातानासुद्धा आपल्याला असं गिल्ट येत नाही की आपण खूप तेलकट काहीतरी खातोय वगैरे. त्यामुळे कधीही असे पदार्थ आपण घरी बनवायचे. व्यवस्थित असं याचं मी तेल निथळून घेतलं आहे वड्यांचं. तर तुम्ही हे वडे बघू शकता किती भारी दिसत आहेत. अगदी याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतले होते. त्यानंतर यावरती थोडीशी मी मिरचीसुद्धा तळून घेतली. तर तो हा जो चुरा आहे तर ह्या चुऱ्याची आपल्याला चटणी बनवायची. तर जो चुरा आहे तो व्यवस्थित असा तेल निथळून घेतला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्यात. तर लसणाच्या पाकळ्यांचं जो वरचं जे आहे ना ते सोलून घेतलं नव्हतं, हे तसंच घातलं होतं. त्यानंतर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर जे बेसन आहे त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे खूप जास्त मीठ घालण्याची गरज नाही. थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 20 सेकंदासाठीच हे फिरवायचं. खूप जास्त फिरवत बसायचं नाही.
तर इथं ही आपली चटपटीत अशी चटणी तयार आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. ही चटणी खूप खूप भारी झाली होती. त्यामुळे तुम्ही ही चटणी एकदा घरी नक्की ट्राय करा. का तर आपण ज्यावेळेस असे बाहेरचे वडापाव खातो तर आपण आवर्जून चटणीही मागवतोच. तर इथं चला गरमागरम वड्यामध्ये ही जी पावामध्ये ही चटणी भरायची आणि त्यामध्ये हा गरमागरम वडा ठेवायचा आणि यावरती थोड्याशा ज्या मकाच्या पापड्या असतात ना त्या ठेवायच्या. खूप खूप जबरदस्त याचं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला तुम्ही आजची ही वड्याची आणि चटणीची रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.